सर्वात अगोदर मी तुम्हाला प्रमाण सांगते। मैदा 1 किलो असला तर तूप 250 ग्रॅम घ्या। तुमच्याकडे तूप नसेल तर डालडा सुद्धा घेऊ शकता। साखर 250 ग्रॅम, दूध 250 ml म्हणजेच 1 पाव। मैदा जर अर्धा किलो असला तर तूप 125 ग्रॅम, साखर 125 ग्रॅम, दूध 125 ml म्हणजेच अर्धा पाव। आता कपाचे प्रमाण सांगते। मैदा 4 कप असला तर तूप अर्धा कप घ्या, साखर 3/4, दूध अर्धा कप। मी थोडे थांबून जाते, तुम्ही या प्रमाणाची स्क्रीनशॉट काढून घ्या। तोपर्यंत तुम्हाला मी माझा अनुभव सांगते। हे प्रमाण जर तुम्ही वापरले तर मी सांगते 100% तुमचे शंकरपाळे अजिबात बिघडणार नाही। म्हणजे आपले शंकरपाळे तेलात विरघळणार नाही, खायला टेस्टी आणि बिस्किट सारखे खशार होईल। सर्वात अगोदर गॅस ऑन करून पातेल्यामध्ये दूध घालूया। तसेच या दुधामध्ये 1 वाटी पाणी घालून आणि साखर घालून साखर मस्त दुधामध्ये विरघळून घेऊया बरं का। साखर बघा आपली विरघळलेली आहे। आता हे थंड होऊ देऊ। येथे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्यासाठी येथे आपण 125 ग्रॅम तूप घेतलेले आहे। आता हे तूप कडकडीत गरम करून घेऊया। यानंतर कडकडीत गरम केलेले तूप या मैद्यात घालून चम्मचने मिक्स करून घेऊ बघा। सुरुवातीला हाताने मिक्स करू नका, कारण हे गरम मिश्रण आहे। शंकरपाळे खाताच स्वाद वाढावा यासाठी आपण यामध्ये सिक्रेट वस्तू घालू, ती म्हणजे 1 चम्मच जिरेपूड आणि 1 चम्मच ओवा पूड, तसेच चिमूटभर मीठ। मिक्स करून घेऊ बघा। ही टिप्स तुम्हाला कोणीच नसेल सांगितले। या दिवाळीला तुम्ही ही वस्तू घालून तर बघा। मी तुम्हाला 110% सांगते की तुमचे शंकरपाळे एवढे टेस्टी बनेल की तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगालच। आता काय करायचं बघा। आता ह्या मैद्याच्या ज्या गुठळ्या आहेत हाताने अशा पद्धतीने सॉफ्ट करून घेऊया। आता दूध, पाणी, साखर हे थंड झालेलं आहे, हे मैद्यामध्ये घालून मैदा सैलसर मळून घेऊ बरं का। मैदा बघा आपला सैलसर मळून झालेला आहे। आता 10 मिनिट हा मैदा रेस्ट होऊ देऊ। आता काय करायचं बघा, एक मैद्याची छोटीशी लोळी घ्यायची, या चॉपिंग बोर्डवर ठेवून लोळी लाटून घेऊया। बघून घ्या चपाती मस्त लाटल्या गेलेली आहे। आता शंकरपाळे कट करून घेऊया। आता करायचं तेल गरम, यामध्ये घालायचे एक एक करून शंकरपाळे। आता अलट पलट करून घेऊ। शंकरपाळे बघा किती मस्त टम्म फुगलेले आहे। बघून घ्या मस्त शंकरपाळे आपले तळले गेलेले आहे। आता हे शंकरपाळे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। शंकरपाळेला कलर बघा किती मस्त आलेला आहे। याच पद्धतीने बाकीचे शंकरपाळे तळून घेऊया। बघून घ्या तयार झालेले आहेत आपले शंकरपाळे। शंकरपाळे बघा किती छान खुसखुशीत आणि तेलकट अजिबात नाही असे झालेले आहे।